एमआयडीसी परिसरातले जे भूमिपुत्र तरुण आहेत त्यांची सातत्याने तक्रार असते की एमआयडीसीला जमीन आम्ही दिली, एमआयडीसी आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यात असताना बाहेरून दुसऱ्या राज्यातून या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो, परंतु आम्हाला इथं काम मिळत नाही। मग त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की त्या कंपनीला जे स्किल असलेलं मनुष्यबळ पाहिजे आहे ते स्किल असलेली माणसं आपल्याकडे नाही। मग याच्याकरता उपाय काय? मी त्यांना असं सुचवलेलं आहे की आमचे जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही त्यांना ऑन दी जॉब ट्रेनिंग तुमच्या कंपनीमध्ये द्या आणि ज्या पद्धतीचा कामगार तुम्हाला पाहिजे, ज्या कौशल्याचा अधिकारी तुम्हाला पाहिजे ते स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप होईपर्यंत त्याला ट्रेनिंग तुमच्या कंपनीमध्ये द्या। आणि ट्रेनिंग चालू असताना जी शासनाची जी योजना आहे शिका आणि कमवा, त्या स्कीमच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करते, त्यांना दर महिन्याला स्टायफंड देण्याच्या करता कंपनीने 50% द्यायचा आहे, शासन 50% देणार आहे। अशा पद्धतीने 15 ते 20 हजार रुपयाचा स्टायफंड जो आहे तो त्याच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये त्याला मिळू शकतो, जेणेकरून आपले इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना त्या कंपन्यांना लागणारं मनुष्यबळ तिथल्या तिथंच स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकेल। बाहेरच्या लोकांनी इथं या ठिकाणी यायचं, तिथं राहायचं, त्याची राहायची सोय आणि सगळ्या गोष्टी याच्याऐवजी स्थानिक तरुणांना त्या ठिकाणी काम मिळू शकेल। हा देखील त्या ठिकाणी मी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून आज अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या एमआयडीसीच्या विषयाच्या संदर्भानं एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला दिली पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनाही ती समजली पाहिजे, याच्याकरता म्हणून आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि दोषी ठरल्यानंतर त्याच्यानंतरच्या या पुढच्या गोष्टी बरोबर आहे, या कंपनीनं इथं घाण पाणी सोडलं आणि त्यामुळे या शेतकऱ्याची शेतीचं नुकसान झालं, हे ज्या वेळेला सिद्ध होईल त्याच्यानंतर नुकसान भरपाई मागण्याची प्रक्रिया सुरू मागितलेली आहे, परंतु आधी दोषी तर ठरला लागेल, मग त्या कंपनीकडनं वसूल करू आपण। कुठला नाही, अजितदादांच्या कानावर मी घालणार आहे। मी आजच त्या ठिकाणी त्यांचा धरणं आंदोलन होतं म्हणून भेट द्यायला गेलो, भेट दिल्यानंतर मला त्या संदर्भातला प्रश्न प्रकर्षानं जाणवला, म्हणून मला असं वाटलं की आपण हा प्रश्न जो आहे तो पब्लिक इश्यू झाला पाहिजे म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेतली। कारण काय होतं की आपण बघितलं की कोल्हापूरमध्ये हाती काय तिचं नाव महादेवी बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा जनभावना जर एखादी एकत्रित झाली तर त्याचा केवढा मोठा इश्यू तयार होऊ शकतो, बरोबर आहे। म्हणजे आपल्या सोलापूरकरांना आपण अशा पद्धतीनं सोलापूरच्या संदर्भात असलेले जे महत्वाचे विषय आहेत त्याच्यासाठी जनमताचा रेटा तयार केला पाहिजे आणि प्रेस कॉन्फरन्स ही त्यासाठीच आहे। प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत हे असे विषय जोपर्यंत आपण आणत नाही, उद्या ते सगळं घाण पाणी हे कुठल्या तरी झऱ्यावाटे जाऊन तुमच्या सोलापूरला येणाऱ्या पाण्यामध्ये पण मिक्स होणार आहे, सामान्य माणसाच्या नदीमध्ये आपल्याला जे पाणी येतं त्यात मिक्स होणार आहे। अहो ते सगळीकडे जातं ना पाणी शेवटी। नाही, यामध्ये दोन गोष्टी आहेत। 153 हेक्टर जमीन जी आहे ती आपल्या इकडं अनेक उद्योग त्या ठिकाणी सोलापूरमध्ये यायला तयार आहेत, अनेकांनी भूखंडाची मागणी केलेली आहे, आपल्याकडं भूखंड देण्याच्या करता शिल्लक नाहीये। आता काही कंपन्यांना तो भूखंड वाटप झालाय, परंतु 10 वर्ष झालं काही कंपन्या बंद आहेत, परंतु भूखंड ताब्यात ठेवलाय। मी ती देखील त्यांना सांगितलं, तक्रार केलेली आहे की ज्या कंपन्यांना भूखंड वाटप केला परंतु ती कंपनी जर सध्या चालू नसेल तर ते भूखंड ताब्यात घ्या परत मागणी, आणि ते ज्यांना मागणी ज्यांची आहे त्यांना तुम्ही ते द्या हे सांगितलंय। परंतु हे जे 153 हेक्टरचा विषय 153 ते 151 हा 151 तेच म्हटलं 151.32 ही जी आहे हे एवढं क्षेत्र जे आहे ते आता त्या ठिकाणी मागणी केले, कारण तेवढी वेगवेगळ्या उद्योगांची आपल्याकडे मागणी आहे, तेवढी जमिनीची गरज। आणि आता तुम्ही जे म्हटलात की जमिनी बाद झालेल्या ही वस्तुस्थिती इफेक्ट आहे, जर त्या ठिकाणी शेती चांगली होत असती तर शेतकऱ्यांनी ती दिली नसती। आज आपले शेतकरी द्यायला तयार आहेत का, तर तिथं पिकत पण काय नाहीये। इतर ठिकाणी प्रश्न असे आहेत, आपण बघतोय आता शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये शेतकरी शेतजमीन द्यायला तयार नाहीये, मोबदला मिळत असून सुद्धा। ठीक आहे, मोबदला कमी आहे पण मोबदला जास्त मिळत असेल तरी सुद्धा काही ठिकाणी द्यायला तयार नाही।
आणि या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांची पूरक भूमिका आहे की उद्योग आमच्याकडे आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून इथं रोजगार निर्मिती झाली पाहिजे, आम्ही आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत. पोल्युशन अधिकाऱ्यांसोबत जेव्हा आपण केलं, पोल्युशन अधिकारी तर त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही त्या पुढे काय करतो? आतापर्यंत या संदर्भामध्ये जे पोल्युशनच्या संदर्भातले जे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की त्या संबंधित कंपन्यांनी ज्या ठिकाणी ते घाण पाणी सोडलेलं आहे त्या पाण्याचं सॅम्पल घेऊन आम्ही पुण्यातल्या त्या संदर्भातल्या प्रयोगशाळेत कुठल्या तरी ते पाठवलेलं आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्या बाबतीमध्ये जी आवश्यक असेल ती कारवाई आम्ही करणार आहोत आणि तो जर अहवाल त्या ठिकाणी कंपनीच्या विरोधामध्ये आला तर आम्ही निश्चितपणे त्या कंपनीला टाळं ठोकू असं त्यांनी आम्हाला सांगितलं. बाधित आहेत शेतकरी, त्यांची 151 हेक्टरमध्ये येते. आपल्या बरोबर मोबाईल सायलेंट करायचं, मोबाईल बंद ठेवा. आपल्या सोलापूर जिल्ह्यातली अत्यंत महत्वपूर्ण अशी चिंचोलीला MIDC आहे आणि बहुतेक कार्यक्षेत्र हे मोहोळ तालुक्यातलं त्यामध्ये जास्त समाविष्ट आहे. त्यामध्ये उत्तर सोलापूरचा काही भाग येतो. अनेक नामांकित कंपन्या त्या ठिकाणी आहेत. प्रिसिजनचं नाव आपल्याला घेता येईल, अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची नावं आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील की ज्यांनी आपल्या सोलापूरची मान देश स्तरावर जागतिक पातळीवर उंचावलेली आहे. त्यामुळे निश्चितच सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्राचा, बालाजी अंबानीसारख्या उद्योगांचा सुद्धा फार मोठा सहभाग आहे. परंतु त्या MIDC परिसरातल्या ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उद्योग उभा करण्याकरता आपल्या जमिनी दिल्या त्या संबंधित शेतकऱ्यांच्या संदर्भानं अतिशय गंभीर असे प्रश्न काही निर्माण झालेले आहेत. मी ज्या 2 कंपन्यांची आता नावं घेतली अशा काही मोजक्या कंपन्या सोडल्या तर त्या ठिकाणी असलेल्या इतर काही केमिकल संदर्भातल्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांचं जे सिवेज वॉटर म्हणा किंवा त्यांचं त्या केमिकल मिश्रित पाणी जे आहे ते पाणी टँकरद्वारे त्या नजीकच्या त्या ठिकाणच्या फॉरेस्टच्या एरियामध्ये किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी ते पाणी टँकरनं नेऊन रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी टाकलं जातं. त्याचबरोबर तिथं जे आसपास तलाव आहेत त्या तलावामध्ये नेऊन ते पाणी ओतलं जातं आणि त्याच्यामुळं त्या संपूर्ण परिसरामधल्या शेत जमिनींच्या संदर्भात अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या जमिनीमध्ये कुठलंही पीक उगवून या पुढच्या 200 वर्षात येऊ शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे आम्हाला उद्योग असायला पाहिजे आहेत, रोजगार निर्मितीच्या करता उद्योगांची आवश्यकता आहेच, परंतु त्या उद्योगांच्यामुळं जो आमचा शेतकरी वर्ग आहे त्या भागातला त्याच्या ज्या काही उरलेल्या जमिनी आहेत त्या सुद्धा पूर्ण नापीक झालेल्या आहेत. तिथून मोठ्या प्रमाणावर त्यांच्या धुरांड्यामधून जो धूर येतो त्याचे धुलीकण जे आहेत त्या धुलीकणामुळे सुद्धा आसपासच्या संपूर्ण शेतकरी वर्गाच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर काजळी चढून त्या ठिकाणी त्यांच्या पिकांचं नुकसान होतं. संबंधित शेतकरी आज त्या ठिकाणी MIDC मध्ये धरणं आंदोलन करायला बसले होते. त्यावेळेला मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणचं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळं त्याला वाचा फुटली पाहिजे. त्या ठिकाणचे आता नवीन आलेले अधिकारी आहेत, मला वाटतं रोकडे नाव आहे त्यांचं, अतिशय चांगले अधिकारी आहेत आणि त्यांनी या संदर्भात अतिशय संवेदनशीलतेने भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. नवीनच आलेले असल्यामुळं त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं संबंधित प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. प्रदूषण विभागाचे अधिकारी ते स्वतः रोकडे साहेब आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या कंपन्यांना लाईट पाणी याचा पुरवठा करण्यासंदर्भात जबाबदारी असलेले जे अधिकारी आहेत त्यांना SP म्हणतात ऍक्च्युली, पण पोलीस अधिकारी नाहीत, ते सुप्रिटेंडेंट ऑफ काहीतरी असं त्याचा लॉ फॉर्म आहे. परंतु ते जे अधिकारी आहेत या तिघांचं एकत्रित स्क्वॉड करून ज्या कंपन्यांच्या संदर्भानं घाण पाणी सोडल्यामुळं जमिनी खराब होण्याच्या बाबतीतली तक्रार आहे त्या कंपन्यांचं त्या ठिकाणी ते एकत्रितरित्या पाहणी करणार आहेत आणि ज्यांनी संबंधित घाण पाण्यावर ट्रीटमेंट करण्याचा जो प्लांट त्या ठिकाणी अनिवार्यपणे असणं आवश्यक असतानाही तो प्लांट वर्किंग मध्ये आणलेला नाही किंवा ज्यांच्याकडे ते आहे यंत्रणा परंतु ती कुचकामी आहे किंवा निकामी आहे अशा कंपन्यांना त्या ठिकाणी सील केलं जाणार आहे. त्यांना
8 दिवसाची मुदत त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. 8 दिवसाच्या आत ते त्या संदर्भातली कारवाई त्या ठिकाणी ते करणार आहेत. आणि ही जी कारवाई आहे ती त्यांनी तातडीनं करावी याच्याकरता आमची काय आज बैठक झाली. त्याचबरोबर त्या MIDC परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अशा पद्धतीनं नापीक झालेल्या आहेत, त्यामुळे आता त्यांना शेती देखील करता येत नाही, अशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्या जमिनीत आता आम्हाला शेती करता येत नाही, MIDCला लागूनच आमच्या जमिनी आहेत. वेगवेगळ्या उद्योगांनी त्या MIDC परिसरामध्ये भूखंडाची मागणी केलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यातून जवळपास 153 हेक्टर त्या चिंचोली MIDC मध्ये जमीन मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. या संदर्भात मीच पूर्वी पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने एक उच्चाधिकार समितीची बैठक 153वी बैठक जी आहे ती 15/5/2023 रोजी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये आपल्या चिंचोली MIDCच्या संदर्भातलं एक 151.32 हेक्टर आर एवढ्या जमिनीचं संपादन जे आहे ते MIDCनं करावं अशा पद्धतीचा सगळा ठराव त्या ठिकाणी राज्य सरकारला पाठवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी देखील पूर्तता करून महाव्यवस्थापक भूसंपादन MIDC अंधेरी मुंबई यांना आपले प्रादेशिक अधिकारी MIDC सोलापूर यांनी पाठवलेला आहे. आता फक्त राज्य सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करून ती 151.32 हेक्टर जमीन जी आहे ती संपादित करण्याची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊ शकते आणि त्याच्याकरताचा देखील हा विषय जो आहे तो आज मी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी अनबलगन म्हणून अतिशय चांगले अधिकारी प्रधान सचिव आहेत, मी त्यांच्याशी फोनवरून देखील या विषयावर बोललेलो आहे. यापूर्वी माझी त्यांची एक मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि त्यांनी देखील हा 151.31 हेक्टर जमिनीचा विषय तातडीनं मार्गी लावण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. हेच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचं होतं. आणि आणखी एक विषय त्या ठिकाणी महत्वाचा जो आहे, ज्यांची जमीन MIDC मध्ये संपादित झालेली असते त्यांना काही गुंठे जमीन त्या MIDC परिसरामधली कमर्शियल जमीन जी आहे ती त्यांना वाटप केली जाते. तर अशा अनेक शेतकऱ्यांना तशा पद्धतीचं ते भूखंडाचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही. त्याच्यामध्ये कारण हे सांगितलं गेलं होतं की संबंधित जे भूखंड द्यायचे आहेत काही 2 गुंठे 3 हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.